नमस्कार. साम संजीवनीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आपल्याला माहिती आहे की विज्ञान तंत्रज्ञानामध्ये रोज नवनवीन शोध लागत असतात. वैद्यकशास्त्रातही अशा नवीन नवीन उपचार पद्धती आज आपल्याला उपलब्ध आहेत. 6 वर्षापासून एक उपचार पद्धती भारतात उपलब्ध आहे, ती म्हणजे लेझर हिमोथेरपी. लेझर हिमोथेरपी ही नक्की काय उपचार पद्धती आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. या विषयातील तज्ज्ञ ज्यांचं ह्या विषयात प्रावीण्य आहे आणि संशोधन चालू आहे ते डॉक्टर शैलेंद्र पाटील आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर शैलेंद्र पाटील हे खरं तर MS ऑर्थो आहेत, पण गेल्या काही वर्षापासून ते लेझर हिमोथेरपीमध्ये संशोधन करतायत आणि अनेक रोग त्यांनी ह्या उपचारांनी बरे केलेले आहेत. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल हेल्थकेअर अवॉर्ड त्यांना या वर्षीचं लाभलेलं आहे. पूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या ज्या उपचार पद्धती आहेत त्यामध्ये लेझर हिमोथेरपी ही जी पद्धत आहे, ही जी उपचार पद्धती आहे ती संपूर्ण जगाने वाखाणलेली आहे. या विषयाबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत आणि या विषयासंदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर जरूर कॉल करा 66843333 ह्या नंबरवर. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. लेझर हिमोथेरपी ही जी पद्धत आहे ती अनेक आजारांवर खरं तर काम करते आणि त्यापैकी हृदयरोगावर आज आपण विशेषतः चर्चा करणार आहोत. तर हृदयरोगावर तुम्ही जे म्हणालात की लेझर हिमोथेरपी किंवा हृदय संजीवनी हा जो तुमचा कन्सेप्ट आहे तर त्याबद्दल सुरुवातीला सांगा. ॲक्च्युली मगाशी तुम्ही जे सांगितलं की मी स्वतः बॅकग्राऊंड माझं MS ऑर्थोचं आहे, पण गेल्या 6 वर्षापासून मी ह्याच्याकडे वळलो आहे. तर त्याचं मुख्य कारण असं आहे की माझं मिशन जे आहे किंवा आजाराला आपण पूर्णपणे बरं केलं पाहिजे. म्हणजे एकदा औषधांशिवाय तुम्हाला जगता येणं शक्य आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे लेझर हिमोथेरपीचे उपचार चालू केलेत. आमच्या 6 वर्षाच्या ऑब्झर्वेशनमध्ये आम्ही जे काही पेशंट्सवर उपचार केले की जे काही रिझल्ट्स आले तर त्या ज्या प्रत्येक पेशंटला आपण छोट्या छोट्या गोष्टी करेक्ट करत गेलो त्यानुसार आम्ही हा हृदय संजीवन म्हणजे हृदयाला पुनर्जन्म देणारा किंवा हार्ट डिसीज रिव्हर्सल प्रोग्राम ज्याला आपण म्हणूया असा प्रोग्राम आम्ही डिझाईन केला आहे. कुठल्याही गोष्टी करता माझा पहिल्यापासून एक विश्वास ठाम आहे की आपण आपला प्रॉब्लेम जर व्यवस्थित समजून घेतला, आपल्या आजाराचं कारण आपण समजून घेतलं तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतः अनेक पद्धतीचे सोपे मार्ग शोधू शकतो. लेझर हिमोथेरपी हा अतिशय शास्त्रशुद्ध आणि संशोधनाने सिद्ध झालेला उपचार आहे. पण याच्याबरोबर आपण लेझर हिमोथेरपी बरोबर लेझर कार्डिओथेरपी म्हणजे डायरेक्ट आपण हृदयाचे कमकुवत झालेलं असतं, त्यांचा इजेक्शन फ्रॅक्चर कमी झालेला असतो किंवा 2-3 हृदयविकार येऊन गेल्यानंतर किंवा बायपास झाल्यानंतर ज्यांचं हृदय कमकुवत झालंय असं आपण जे ऐकतो तर त्यांच्यासाठी आपण लेझर कार्डिओथेरपी म्हणजे डायरेक्ट हृदयाला पण आपण त्या पद्धतीने स्टिम्युलेशन करतो, त्याला लेझर कार्डिओथेरपी म्हणतात. या व्यतिरिक्त हृदय संजीवनचे 2 अविभाज्य घटक जे आहेत तर ते आहार, विहार आणि यमनियम म्हणजे तुमचं न्यूट्रिशन जे आहे. आपण ह्या ट्रीटमेंटमधून मी मागाशी जसं सांगितलं की आपण जे एक्सपेक्ट करतो की एकदा आपण आजारातून बाहेर पडलो की परत आपल्याला त्याच्या वाटेला जायला नको किंवा त्या गोळ्या परत चालू व्हायला नको, हा आपला उद्देश असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण लेझरनी जे काही अचीव्ह करतो त्याला रिज्युव्हनेशन हा प्रोटोकॉल आम्ही फॉलो करतो. तर ह्या प्रोटोकॉलमध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये किंवा हृदयामध्ये नव्या रक्तवाहिन्या तयार होणे, नव्या मांसपेशी तयार होणे, नवी कुर्च्या तयार होणे, ह्या ज्या काही नव्या गोष्टी तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे शरीरामध्ये जी काही घडते तिच्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल लागतं. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला तयार करायची असेल तुम्हाला रॉ मटेरियल किंवा कच्चा माल ज्याला लागतो, कच्चा माल ज्याला म्हणतो आपण, तर ते आपल्याला लागत असतं. आमच्या असं लक्षात आलं की हृदयविकाराचे जे पेशंट आपण रिपेअर करतो तर त्यासाठी ज्या पद्धतीने लेझर काम करतो त्या प्रत्येक पेशीच्या ज्या न्यूट्रिशनच्या गरजा असतात, समजा व्हिटॅमिन C असेल, व्हिटॅमिन E असेल, कोएन्झाइम Q असतील किंवा तत्सम ज्या काही गरजा असतात तर ह्यांचा समावेश आपण त्या पेशंटच्या आहारामध्ये करायला सांगतो. आणि सर्वात तिसरं आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा याच्यातला पार्ट जो आहे तो प्राणायामाचा आहे. कारण आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचं ब्रिदिंग 24 तास चालू असतं, प्रत्येकाची मेकॅनिझम वेगळी असते आणि ह्या प्राणायामावर आम्ही जो इन्सिस्ट करतो त्या प्राणायामाचे फायदे प्रचंड आहेत. आपलं इंडियन म्हणजे भारतीय संस्कृतीचा हा शोध आहे. योग हा आपलं हे शास्त्र आहे. तर त्याचं आता आपल्याला बाहेरच्या लोकांकडून हे घ्यावं लागतं, अटेस्टेशन घ्यावं लागतं की हे बरोबर आहे, मग आपल्या लोकांना ते पटायला लागतं. तर आम्ही जे प्राणायाम सांगतो तर ह्या प्राणायामाचे प्रकार जे आहेत ते साधे सिंपल 3 प्रकार असतात.
रोज पेशंटनी हा प्रोटोकॉल समजून घेऊन त्यात जर पार्टिसिपेट केलं तर आपण नुसतं हृदयरोगातून बाहेर पडत नाही, तर आपण पूर्ववत निरोगी हृदय परत प्राप्त करू शकतो. आणि प्रचलित उपचार पद्धतीमध्ये हे शक्य होत नाही. त्यामुळे हृदय संजीवनचा हा जो प्रोटोकॉल आम्ही केला किंवा हे लेझर हिमोथेरपी बरोबर हा जो काही कार्यक्रम आपण बनवलाय तर त्याला हृदय संजीवन असं नाव दिलंय. आणि हा प्रोग्राम फॉलो करणारे जेवढेही पेशंट आहेत दे आर ऑलमोस्ट बॅक टू देअर ओरिजिनल लाईफ. नक्कीच सर, मला खरं तर हाच प्रश्न मनात होता की जेव्हा तुम्ही रिज्युव्हिनेशन म्हणालात तर तेव्हा खरंच हृदयविकाराच्या पेशंटचं रिज्युव्हिनेशन होतं का? तुमचे रिझल्ट्स काय सांगतात? अतिशय सुंदर रिझल्ट्स आहेत. म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही. आता प्रचलित उपचार पद्धती जी आहे त्याच्यामध्ये लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर असेल किंवा इजेक्शन फ्रॅक्शन, हार्टची कॅपॅसिटी तुमची 20-25% शिल्लक आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पुढच्या सगळ्या गोष्टी डॉक्टर लोक हात लांब ठेवायला सांगतात, कारण त्यांना माहित असतं की हृदय कमकुवत झालंय. तिथून त्याला बाहेर परत नॉर्मल लेव्हलला आणणं हे आजकाल जवळजवळ अवघड होत चाललेलं आहे. लेझर हिमोथेरपीच्या उपचारांनी किंवा हा हृदय संजीवनचा जो प्रोटोकॉल आम्ही तयार केला आहे तर 3 ते 6 महिन्यामध्ये ह्या पेशंटचा इजेक्शन फ्रॅक्शन सुद्धा 40-50% वरती जाऊ शकतो. दॅट इज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि पेशंट स्वतः सांगतो ना की ज्याला 100 मीटर चालणं सुद्धा शक्य नव्हतं, एवढी औषधं गोळ्या घेऊन सुद्धा ते साधारणपणे 3 ते 6 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर 2 ते 4 किलोमीटर आरामात चालू शकतात, न थकता, न दम लागता आणि छातीत किंवा कुठेही वेदना न होता किंवा बिंग अनकम्फर्टेबल ॲट एनी स्टेज. बरोबर आहे. ही जी ट्रीटमेंट आहे लेझर हिमोथेरपी ही नक्की कशा पद्धतीने दिली जाते हृदयरोगाच्या पेशंट्सना विशेषतः? हृदयरोगाचे जे पेशंट असतात त्यांना मी मगाशी सांगितलं की हा हृदय संजीवनचा एक प्रोटोकॉल आपण तयार केला आहे. आमचे ज्या ठिकाणी क्लिनिक्स आहेत त्या ठिकाणी डॉक्टर लोक तुमचं असेसमेंट करतात आणि त्याच्यात पहिला जो पार्ट आहे लेझर हिमोथेरपी, दॅट इज कंपल्सरी फॉर एव्हरी पेशंट. हृदयात आपण लेझर हिमोथेरपीची ट्रीटमेंट जी आहे ती अर्धा तास 2 वेळा देतो. लेझर हिमोथेरपी म्हणजे काय, तर लेझरने, हिमो म्हणजे रक्त, थेरपी म्हणजे उपचार, लेझरद्वारे वाहणाऱ्या रक्ताचे जे काही आपण उपचार करतो त्याला लेझर हिमोथेरपी म्हणतात. लेझर हिमोथेरपीचं आम्ही तयार केलेलं संशोधनामधून प्रोटोकॉल ठरवून त्या लेझरच्या डोसेसनुसार तयार केलेलं जे डिव्हाइस आहे तर ते आपण मनगटाजवळ बांधतो, त्याची एक नळी आपण नाकातही देतो आणि हे अर्धा तासाचा प्रोग्राम असतो. आजाराची परिस्थिती, जर तुम्हाला आजार व्हायच्या आधी करायचा असेल तर तुम्ही कसं घेतलं पाहिजे, आजार झाला डायग्नोज तुम्ही कसं घेतलं पाहिजे, तुमची अँजिओप्लास्टी बायपास झालेली आहे तुम्ही कसं घेतलं पाहिजे, या सर्व गोष्टींचे वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत. म्हणजे दिवसातून साधारणपणे 1 वेळा 2 वेळा किंवा 3 वेळा आपण अर्धा तासाच्या ट्रीटमेंट घ्यायला सांगत असतो. ट्रीटमेंट अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. ती मात्र गोष्ट आहे की ही स्लो प्रोसेस असते आणि ही आपल्याला रोज करायला लागते. साधारणपणे 10 दिवसानंतर आपण गॅप देतो, पण साधारणपणे 6 ते 9 महिने आपल्याला ही सलग करायला लागते. बरं. आणि त्याच्याबरोबरच तुम्ही म्हणालात की आहार, विहार, यमनियम ह्या गोष्टी पाळणं देखील आवश्यक आहे. आताची जी प्रचलित उपचार पद्धती आहे हृदयरोगावरती, तर त्याच्याशी ही जी ट्रीटमेंट आहे ती कशी काय सांगड घालू शकते? ॲक्च्युली ज्या देशांमध्ये ब्रिटिशांनी राज्य केलं नाही, असे ईस्टर्न युरोपियन कंट्रीज किंवा युरोपियन कंट्रीज ज्या आहेत त्या ठिकाणी हृदयविकारासाठी लेझरची ट्रीटमेंट हा प्रायमरी उपचार आहे. अच्छा. बायपास, एन्जिओप्लास्टी किंवा हृदयविकारासंबंधी वापरण्यात येणारी जी औषधं आहेत यांचे ठराविक ड्रॉबॅक्स आहेत. औषधोपचार मेनली केला जातो हृदयविकाराचा पेशंट करता. त्याचं कितीही दिवस आपण ती औषधं घेतली तरी हळूहळू औषधं वाढत जातात, त्याबरोबर आजारही बळवत चालतो. आजाराला आपण मागेही थांबवू शकत नाही, मागेही आणू शकत नाही. त्यानंतर काही दिवसानंतर त्या पेशी लँड्स विथ मेजर प्रॉब्लेम आणि मग त्याला सर्जरीचा पर्याय घ्यावा लागतो किंवा या औषधांचे दुष्परिणाम दिसायला लागतात. हा त्याचा मेन ड्रॉबॅक आहे. हृदय पूर्ववत होत नाहीच मेडिकल ट्रीटमेंटने. दुसरा जो पार्ट आहे की अँजिओप्लास्टी आणि बायपास आपण सांगतो, नो डाऊट इमर्जन्सीमध्ये तत्कालीन फायदा देण्याकरता ह्या सर्वोत्तम पद्धती आहेत. जगामध्ये असंख्य लोकांचे जीवन ह्या अँजिओप्लास्टी किंवा बायपास या सर्जरींनी वाचवलेलं आहे. याचा तात्कालिक उपयोग जो आहे की तेवढ्या हृदयाच्या रक्तवाहिन्या नॅरो झाल्यानंतर किंवा पुरवठा कमी झाल्यानंतर आपण जेव्हा तात्काळ इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करतो किंवा हृदयाची रक्तवाहिन्यांना बायपास करतो तर ह्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा जो आहे तो पुरवठा व्हायला मदत होते, लवकर परत व्हायला मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदयाच्या मांसपेशींचं जे काही डॅमेज होणार आहे किंवा जे डॅमेज होऊ घातलं आहे ते थांबवण्यात किंवा थोडंफार प्रमाणात कमी करण्यात आपल्याला मदत होते. पण याचे ड्रॉबॅक्स असे आहेत की हा टिपिकल सिम्प्टोमॅटिक म्हणजे तात्पुरता इलाज आहे. आपण एन्जिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस सापडले तर आपण एन्जिओप्लास्टी करतो. एन्जिओप्लास्टीमध्ये आपण करतो काय, तर जी रक्तवाहिनी नॅरो झालेली आहे, बारीक झालेली आहे, त्या ठिकाणी आपण स्टेंट किंवा त्याला आपण स्प्रिंग म्हणतो, तर ती स्प्रिंग टाकून आपण रक्तवाहिनी मोठी करतो आणि त्यातला रक्तपुरवठा पुढे चालू ठेवतो. हा सिम्प्टोमॅटिक इलाज आहे. त्याच्या आधी, त्याच्यानंतर किंवा त्या वेळेस सुद्धा आपण त्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला कचरा बाहेर काढण्याकरता किंवा तो परत होऊ नये म्हणून त्याच्यासाठी त्याचा उपयोग होत नाही.
बायपास सर्जरीमध्ये तर आपण ऍक्च्युअली आजारी पडलेली जी रक्तवाहिनी आहे किंवा जी ब्लॉक झालेली रक्तवाहिनी तिलाच टाळून जो रक्त पुरवठा दुसऱ्या मार्गाने पुढे चालू करण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज अ बायपास सर्जरी. ह्या दोन्ही सर्जिकल इंटरव्हेन्शन जे आहेत त्यांना प्रत्येक ऑपरेशन बरोबर असलेले धोके जे असतात ते यांच्या बरोबरही येतात. ऑपरेशनच्या दरम्यान किंवा ऑपरेशनच्या नंतरही कॉम्प्लिकेशन्सची शक्यता जास्त असते. तिसरी गोष्ट, अतिशय खर्चिक असून सुद्धा आपण हृदयविकारापासून पूर्णपणे मागे येऊ शकत नाही किंवा पूर्ववत नॉर्मल हृदय नॉर्मल घेऊन येऊ शकत नाही. तर असे हे ड्रॉबॅक्स जे आहेत ते हे काढून आपण ही जी लेझर हिमोथेरपी किंवा हृदय संजीवन ट्रीटमेंट आहे तर आपण ही त्याच्या बरोबर घ्यायला सांगतो. कसं आहे की आपलं शरीर जे आहे ते ॲलोपॅथीच्या मेडिसिन्सनी तात्पुरतं ते स्टेबल ठेवलं जातं. आपल्या लेझर हिमोथेरपीने आपला मेन उद्देश जो आहे की आपण आपल्या स्वतःच्या शरीराला त्याचं कार्य जे आहे ते परत पहिल्यासारखं नैसर्गिकरित्या करण्याकरिता उद्दीपित करीत असतो. ही प्रोसेस चालू होण्याकरता साधारणपणे 21 दिवस ते 1 महिन्याचा पिरियड जातो. त्यामुळे एकदम ॲलोपॅथीची औषधं बंद करू नये. इनफॅक्ट त्यांना कॉम्प्लिमेंट म्हणून ही ट्रीटमेंट सायमल्टेनियसली चालू करावी. म्हणजे तुमची अँजिओग्राफी झालेली असेल, बायपास झालेली असेल, अँजिओप्लास्टी झालेली असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला शक्य नसेल तर ही ट्रीटमेंट तुमच्या ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट बरोबर ही तुम्ही चालू करू शकता. जसे जसे सिम्पटम्स किंवा जसे जसे हृदयविकाराची लक्षणं कमी कमी होत जातील तसे तसे आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं कमी करू शकतो. बरं. मग हृदयविकार तुम्ही जसं म्हणालात की दोन्ही ट्रीटमेंट सायमल्टेनियसली आपण चालू ठेवू शकतो, तर हृदयरोगावर ह्याचा परिणाम कसा होतो ह्या ट्रीटमेंटचा? आता मगाशी मी आपल्या प्रचलित ट्रीटमेंट जे आहेत त्यांचे मी तुम्हाला ड्रॉबॅक्स सांगितले. लेझर हिमोथेरपीमुळे होतं काय तर आपल्याला हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉकेजेस आलेले असतात ते ब्लॉकेजेस सॉफ्ट थ्रोम्बा एम्बोलाय असेल तर 3 महिन्यामध्ये ते पूर्ण निघून जातात. अथेरोस्क्लेरोटिक प्लॅक ज्याला आमच्या भाषेमध्ये थोडंसं कचरा जमा झाल्यानंतर जे प्लॅक्स तयार होतात नॅरोविंगला तर ते साधारण 3 ते 6 महिन्यात निघतात. आणि ह्या ब्लॉकेजेसमध्ये जर कॅल्शियम डिपॉझिशन झालेलं असेल तर त्याला कॅल्सिफाईड प्लॅक्स म्हणतात. तर हे जाण्याकरता साधारणपणे 9 ते 12 महिन्यापर्यंतचा पिरियड लागतो. हा पहिला मुद्दा. आपण ऍक्च्युअली कचरा साफ करतो. दुसरी गोष्ट, लेझर हिमोथेरपीमुळे कोलेस्ट्रॉलचं बॅलन्सिंग अतिशय सुंदर पद्धतीने होतं. म्हणजे जगात ही एकमेव ट्रीटमेंट अशी आहे की जिच्याने बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणतो किंवा टोटल कोलेस्ट्रॉल म्हणतो हे कमी होतं आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे हे वाढतं. आणि हे संशोधनाने 1 नाही 2 नाही तर जवळजवळ 13-14 पेपर्सनी हे सिद्ध केलं की मग एचडीएलचं इम्प्रूव्हमेंट होतं आणि एलडीएल आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. हा दुसरा पार्ट झाला. तिसरा, लेझर हिमोथेरपीमुळे एंडोथिलियम नावाचं जो आवरण असतं रक्तवाहिन्यांचं ते उद्दीपित केलं जातं. लेझर हिमोथेरपीमुळे एंडोथिलियम उद्दीपित झाल्यामुळे त्या ठिकाणी जे नायट्रिक ऑक्साईड तयार व्हायचं प्रमाण असतं ते एकदा वाढलं की त्याच्याबरोबर रेडॉक्स सिग्नलिंग मेकॅनिझम असं त्याला म्हणतात. त्यानुसार हृदयातल्या डॅमेज झालेल्या ज्या मांसपेशी आहेत त्या मांसपेशी भरून येण्याकरता त्याचा उपयोग होतो. चौथी गोष्ट, ज्या ठिकाणी ब्लॉकेजेस मेजर आहेत म्हणजे 90%, 100% की ज्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट केलेलं वाहणारं रक्त त्या ठिकाणून जाऊ शकत नाही अशा ज्या ब्लॉकेजेस आहेत मेजर ब्लॉकेजेस 90-100% तर त्या ठिकाणी हे जे ट्रीटमेंट केलेलं रक्त आहे ते डेड एंडला जसं आपण फिरतो की आपण एखाद्या रस्त्याने गेलो आणि समोर डेड एंड दिसला तर आपण युटर्न मारून परत येतो. तर त्या टर्ब्युलन्समुळे त्या ठिकाणच्या ज्या काही रक्तवाहिन्यांचं एंडोथिलियम आवरण असतं त्याला उद्दीपित केलं जातं. ते ऑटोमॅटिक उद्दीपित होतं आणि नैसर्गिक बायपास ज्या असतात नैसर्गिकरित्या रक्तवाहिन्या त्या ठिकाणी असतात केशवाहिन्या त्या मोकळ्या व्हायला मदत होते. लेझर हिमोथेरपीचं ब्लड त्या ठिकाणून जेव्हा व्हायला लागतं तेव्हा त्या नैसर्गिक बायपास ज्या असतात प्रत्येकाला तर त्यांचा आकार वाढायला सुरुवात होते. म्हणजे एफिशियन्सी ज्याला म्हणतो आपण ती चांगल्या पद्धतीने येते. पाचवं काम, लेझर हिमोथेरपीने आपण अँजिओप्लास्टी आणि बायपास ह्या ऑपरेशन ज्या आहेत ह्या फक्त आणि फक्त ज्या ट्रीटेबल व्हेन्स आर्टरीज आहेत म्हणजे ज्या आपण डोळ्यांनी बघू शकतो अँजिओग्राफी करताना की ह्या आहेत त्याच ठिकाणापर्यंत आपण अँजिओप्लास्टी किंवा बायपास करू शकतो. पण असं नाही की फक्त तिथेच ब्लॉकेज डेव्हलप होईल. जर तिथे ब्लॉकेज झालं त्याच्या पुढच्या ज्या केशवाहिन्या होत जातात मायक्रो सर्क्युलेशन जे होतं ऍक्च्युअल जो रक्तपुरवठा मांसपेशींना होतो ते जे ब्लॉकेजेस असतं ते फक्त आणि फक्त लेझर हिमोथेरपीनेच नीट होऊ शकतं. कारण मायक्रो अँजिओपॅथी इज अ नोन कॉज फॉर ऑल कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायबिटीस आणि त्यावर हे अतिशय छान पद्धतीने काम करतं. आणि ह्या सर्व गोष्टी मी आता ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ह्या 1 नाही 2 नाही तर भरपूर रिसर्च पेपर्सनी प्रूव्ह करून दिलेल्या आहेत. अच्छा, नक्कीच सर. म्हणजे आता खरं तर सरांनी सांगितलं की एचडीएल आणि एलडीएल हे बरेच जे हृदयरोगाचे पेशंट असतात त्यांच्यामध्ये जे प्रमाण असायला हवं असतं त्याच्या अगदी व्यस्त होतं आणि आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं की काहीतरी जादूची कांडी फिरावी आणि आपले रिपोर्ट्स जरा चांगले व्हावेत. तर सरांनी आता ज्या उपचार पद्धतीविषयी सांगितलं ती उपचार पद्धती आपल्याला हवे ते रिझल्ट्स आणून देऊ शकते. पण ह्या उपचार पद्धतीविषयी आणखी जाणून घेणं आवश्यक आहे. ते सर्व जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. पण आत्ता थांबतोय एका
एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय तो विषय आहे हृदयरोगासाठी लेझर हिमोथेरपी आणि आपल्याला मार्गदर्शन करतात या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर शैलेंद्र पाटील. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की रिझल्ट्स जे आहेत म्हणजे ब्लॉकेजेस काही महिन्यांमध्ये क्लिअर होऊ शकतात किंवा HDL LDLचं प्रमाण सुधारू शकतं. तर हे सगळं जे आहे ते संशोधन आहे का त्याच्यामध्ये? म्हणजे जसं हल्ली सगळ्या पेशंट्सना प्रूफ हवं असतं, तर त्याबद्दल काय सांगाल? लेझर हिमोथेरपी आणि इनफॅक्ट लेझर उपचार पद्धतीवर प्रचंड प्रमाणात संशोधन झालेलं आहे. आपला एक प्रश्न त्याच्यावर 15 ते 20 रिसर्च पेपर पब्लिश झालेले असतात. आता दुर्दैवाने ही गोष्ट अशी आहे की लोक तिथपर्यंत पोहोचत नाही आणि शेकडो प्रत्येक विषयावर प्रत्येक मुद्द्यावर मी आता जे सांगितलं त्या प्रत्येक मुद्द्यावर लिटरली शेकडो पेपर्स पब्लिश झालेले आहेत. ईस्टर्न युरोपियन कंट्रीज, जपान, रशिया, त्याच्यानंतर चायनीज कंट्रीज, ह्या देशांमध्ये विद्यापीठांमध्ये ह्याचे रिसर्च चालू आहे, कॉन्स्टंट रिसर्च चालू आहेत. कारण जगभरामध्ये आपण हे जे काही ॲलोपॅथिक औषधं घेतो तर हे आमच्या पॅथीच्या प्रत्येक डॉक्टरला सुद्धा लक्षात येतं नंतर की वी आर जस्ट मॅनेजिंग द डिसीज एंडलेसली, देयर इज नो एंड टू इट. मग जेव्हा आपल्यावर हे येईल तर त्याला आपला अँगल जो आहे बघण्याचा हा बदलणं गरजेचं आहे. आपण जेवढ्या पेशंटच्या ट्रीटमेंट केल्या आहेत ह्या प्रत्येक पेशंटला आपण ट्रीटमेंट झाल्यानंतर 6 महिन्यांनी एन्जिओग्राफी, स्ट्रेस थॅलियम, स्ट्रेस टेस्ट, 2D इकोग्राफी, 2D इको किंवा ज्या प्रचलित चाचण्या आहेत या करायला अगदी आवर्जून सांगत असतो. आणि ह्या चाचण्यांमधून जे काही निष्कर्ष दिसतात तर ते लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन वाढलेलं असतं. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तो इजेक्शन फ्रॅक्शन वाढतो, अल्ट्रासाऊंडवर तुम्हाला कळून जातं. ते परफ्युजन, मायोकार्डियल परफ्युजन जे आहे ते स्ट्रेस थॅलियमवर तुम्हाला कळतं की ह्याचा आधी परफ्युजन किती होतं, आता किती आहे आणि कशाने वाढलं ते. त्याच्यानंतर कॉम्प्लायन्स जो आहे, व्हेंट्रिक्युलर कॉम्प्लायन्स झाला, आर्टेरियल कॉम्प्लायन्स झाला, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक मुद्द्यावर याचे रिसर्च झालेले आहेत. नक्कीच सर. हल्ली कारण आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीचं ऑन पेपर आपल्याला काय आहे हे बघणं देखील खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला एक जालन्याहून फोन येतोय. सुनीता आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. मी जालन्याहून बोलते, सुनीता पत्रे. बोला. माझा असा प्रश्न होता, माझी आई आहे, 65 इयर्स ओल्ड होती, वय आहे, आणि तिला 3 ते 4 हार्ट अटॅक येऊन गेले 8 दिवसापूर्वी. तर तिला बायपास सांगितली होती पण ती केली नाही आणि तिला 90% ब्लॉकेजेस 3 व्हेन्स मध्ये दिसले होते. तिला थांबून आम्ही अँजिओप्लास्टी केली, त्यात 2च स्टेंट टाकले, पण तिचं सध्या हार्ट फक्त 20% काम करतं असं म्हणजे ॲलोपॅथीच्या डॉक्टरचं म्हणणं आहे. तर तिला ही ट्रीटमेंट घेऊ शकतो का आम्ही? नक्कीच आपल्या प्रश्नाला डॉक्टर उत्तर देतील. डॉक्टर, काय सांगाल? 65 एज आहे. अतिशय व्यवस्थित पद्धतीने आणि ह्याच लोकांकरता आपली ट्रीटमेंट मेन काम करते. कारण काही कारणास्तव बायपास करू शकत नाही किंवा 2 आता 1 टाकला, 2 टाकला, 3 टाकले, किती स्टेंट टाकणार आपण? ठीक आहे, ती वेळ टळून जाण्याकरता किंवा मी मगाशी जसं म्हणलं की तात्पुरत्या इमर्जन्सीमध्ये त्याचा उपयोग 100% आहे, पण बाहेर रिव्हर्स यायला आपल्या लेझर हिमोथेरपीचाच उपयोग होतो. ब्लॉकेजेस मोकळे, जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला की 90% जे ब्लॉकेजेस असतात ते अगदी त्याच्यातून व्यवस्थित मोकळे होतात. त्याच्यापेक्षा जास्त असेल त्याच्या आजूबाजूने रक्तपुरवठा, नव्या रक्तवाहिन्या तयार होतात, नव्या मांसपेशी तयार होतात आणि हिज हार्ट फंक्शन बिकम्स टोटली नॉर्मल. या आता दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्या मगाशी बोलताना बोलल्या की त्यांचं हार्टचं फंक्शन फक्त 20% आहे. म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हृदयविकाराचे झटके येऊन किंवा मांसपेशींचा रक्तपुरवठा कमी पडून त्या हृदयाची कपॅसिटी जी आहे, ताकद, ती कमी झालेली आहे. आता हा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी आपला लेझर हिमोथेरपीचा उपयोग होतो. अशा पेशंट्समध्ये न्यूट्रिशनचा जो एक भाग आहे तो फार महत्वाचा असतो. लेझर हिमोथेरपी, लेझर कार्डिओथेरपी आणि न्यूट्रिशन या 3 गोष्टींमधून हे पेशंट 6 महिन्यात 20% 40% आले तरी खूप मोठी अचिव्हमेंट आजच्या प्रचलित ट्रीटमेंटसाठी होते आणि हे पेशंट असे व्यवस्थित बाहेर येऊ शकतात. ज्या पेशंटला 4-5 पायऱ्या चढणं सुद्धा अवघड होतं, प्रत्येक पायरीवर चढल्यानंतर धाप लागणं, दम लागणं, चालताना 100 मीटर चालत गेले तरी थाकून बसून घेतात. हा कॉम्प्लायन्स त्यांचा वाढतो, फिजिकल एन्ड्युरन्स वाढतो, फिजिकल कपॅसिटी वाढते, व्हिगर ज्याला आपण म्हणतो, इट ड्रास्टिकली इम्प्रूव्ह. आणि हा प्रोटोकॉल पूर्ण व्यवस्थित फॉलो केला तर त्याच्यातून अगदी व्यवस्थित ते बाहेर पडतात. कारण आपला उद्देशच तो आहे. मी जरी ॲलोपॅथीचा असलो तरी आपला उद्देशच तो आहे किंवा इट शुड कॉम्प्लिमेंट अवर प्रेझेंट मेडिकल ट्रीटमेंट सो दॅट पेशंट should get a normal healthy heart back again.
खरंच म्हणजे हेच मला वाटतं की प्रत्येक पेशंटचं उद्दिष्ट हवंय की जे पूर्ण म्हणजे आधीचं जे हृदय असतं, हृदयरोगाच्या आधीचं ते पुन्हा पेशंटला मिळालं पाहिजे, ते आरोग्य हृदयाचं परत मिळालं पाहिजे. सर, ह्याबरोबर आणखी काय काय फायदे होतात पेशंट्सना? वॉकिंगचा स्टॅमिना जसं मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने त्याचा स्टॅमिना वाढतो. ह्या पेशंटची एनर्जी लेवल जी आहे, कारण रक्तवाहिन्यांचा ब्लॉकेजेस पेशंटला सांगतो की अँजिओग्राफी, हार्ट इज अ व्हायटल ऑर्गन, आपण अँजिओग्राफी करतो, कळतं की आपल्याला इथे ब्लॉक आहे. पण एक लक्षात घेण्यासारखं आहे की हा रक्तवाहिन्यांच्या संस्थेचा आजार आहे. इट्स अ सिस्टमिक डिसीज ऑफ एंडोथेलियम ऑफ द ब्लड व्हेसल्स असं त्याला म्हणलं जातं. हृदयात तुम्हाला सापडलंय, तुम्ही अँजिओग्राफी केली म्हणून तुम्हाला कळलंय, तुमचे डोळे झाले, मेंदूचा रक्तपुरवठा झालं, त्याच्यानंतर किडण्यांचा रक्तपुरवठा, पायांचा रक्तपुरवठा, ह्या सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या रक्तवाहिन्यांच्या प्रॉब्लेम्सवर आपल्या लेझर हिमोथेरपीने सायमल्टेनियसली फायदा होतो. म्हणजे ऍक्च्युअली हा बोनस आहे. ह्या पेशंटला जी रक्तवाहिन्या, मेंदूच्या रक्तवाहिन्या जर ब्लॉक झाल्या तर पॅरालिसिस होणार, हृदयाची ब्लॉक झाली तर हार्ट अटॅक येणार, किडनीची ब्लॉक झाली तर हे फेल होणार, पायाची ब्लॉक झाली तर व्हॅस्क्युलर डिसीज होणार, गँग्रीन होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या सिस्टमिक प्रोटोकॉलचा उपयोग होतो. म्हणजे ह्या ट्रीटमेंटनी नुसतं हृदयच नॉर्मलला आणत नाही आपण, तर रक्ताभिसरण संस्था जी आहे ती पूर्णपणे नॉर्मलला येण्यासाठी आपला चांगला उपयोग होतो. बरोबर आहे. सर, आता बरेच पेशंट्स असतात, तर काही जण डायरेक्ट आपण एक जनरल असा ट्रेंड असतो की ॲलोपॅथीकडे जनरली लोक जातात, विशेषतः जेव्हा हृदयरोगासारखा आजार येतो तेव्हा, आणि मग त्यानंतर काही औषध पद्धती, त्यांना काही औषधं चालू केली जातात. तर ही औषधं आधीपासून जी चालू असतात ती औषधं चालू ठेवून पण आपण ही उपचार पद्धती घेऊ शकतो का? अगदी अगदी. म्हणजे एक लक्षात घ्या की मगाशी जसं मी सांगितलं तसं तुमची जी औषधं आहेत, आता बीपीची गोळी खाल्ली तर तेवढ्या त्या गोळीची हाफ लाईफ तुमच्या रक्तामध्ये असेपर्यंत तुमचं बीपी खाली येणार. ते हाफ लाईफ संपलं की बीपी परत वर जाणार. बरोबर. म्हणजे दिस इज अ सिम्टमॅटिक. बटन दाबलं की तेवढंच काम ते करणार. रक्त पातळवायची गोळी 4 ते 6 तास काम करते, त्याच्यानंतर नाही. बाकीच्या ज्या गोळ्या ज्या असतात त्या सिम्टमॅटिक आणि हाफ लाईफशी निगडीत असतात. आपला उद्देश जो आहे तो त्या आजारातून बाहेर येण्याचा आहे. दुसरी गोष्ट, मी जसं मगाशी सांगितलं की साधारणपणे 21 दिवस ते 1 महिना कमीत कमी त्याला लागतो. त्यामुळे एकदम ॲलोपॅथीच्या चालू असलेल्या गोळ्या बंद करायच्या नाही. तुम्ही आनंदाने त्या गोळ्यांबरोबर हा प्रोटोकॉल वापरू शकतात, हे डिव्हाइस वापरू शकतात आणि त्या पद्धतीने उपचार चालू करून घेऊ शकतात. ट्रीटमेंट समजून घ्या, प्रोटोकॉल समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यात पार्टिसिपेट करा. दॅट इज मोर बेनिफिशियल. नक्कीच. आता ॲलोपॅथीची जी औषधं आहेत त्याचं जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला की ती आपण हळूहळू टेपर करत जातो. जसं हृदयाच्या कॅपॅसिटीज वाढत चालतील त्यासाठी दिलेली जी गोळी असेल ती हळूहळू कमी होत जाते. जगामध्ये जे काही रिसर्च झाले, जवळजवळ 100पेक्षा जास्त रिसर्च झाले, रक्तदाबावर ह्या लेझर हिमोथेरपीचा किंवा लेझर उपचारांचा जो काही परिणाम आहे त्याचे जवळजवळ 100पेक्षा जास्त रिसर्च झाले. आणि ह्या प्रत्येक रिसर्चमध्ये यांनी दाखवून दिलं की लेझर हिमोथेरपी किंवा इंट्राव्हॅस्क्युलर लेझर ब्लड इरॅडिएशन असं त्याला सायंटिफिक नाव आहे, ह्या उपचारांमुळे रक्तदाब जो आहे तो सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक दोन्ही लेवलचा नॉर्मल दिशेने येतो. हा रक्तदाब नॉर्मलला आल्यानंतर सुद्धा हृदयविकाराचे बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत, बरेचसे कॉम्प्लिकेशन जे आहेत त्या कमी व्हायला तुम्हाला मदत होते. आणि नुसतं हृदयातच नाही तर आपल्या ओव्हरऑल सगळ्या सिस्टीमचं, कारण रक्त हा एकमेव ऑर्गन असा आहे की जो आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे फिरत असतो. आणि तो स्वच्छ, शुद्ध आणि पातळ केला आणि त्याच्यातली एनर्जी वाढली की तुमच्या संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. नक्कीच सर. म्हणजे ही जी हिमोथेरपी आहे, तुम्ही जसं सांगितलं की रक्ताला दिली जाणारी ही थेरपी आहे, त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो संपूर्ण शरीरावर आपल्याला दिसून येतो. तर तुम्ही म्हणालात की ॲलोपॅथी औषधांबरोबर ही ट्रीटमेंट घेतली जाऊ शकते, पण ही ट्रीटमेंट देताना तुमच्याकडून काही तुम्ही औषधं प्रिस्क्राईब करता का? लेझर हिमोथेरपी बरोबर कुठलंही औषध घेण्याची प्रायमरी गरज नाही. मेडिसिन म्हणून किंवा औषध म्हणून आपण काहीही सजेस्ट करत नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अपेक्षा काय ह्या ट्रीटमेंटकडून, व्हॉट इज युअर पर्पज ऑफ डुईंग दिस ट्रीटमेंट. रक्त साफ होतं, हे मोकळं होतं, हा गोष्ट वेगळी. तुम्हाला परत हृदय पूर्ववत करायचं आहे, नव्या रक्तवाहिन्या तयार झाल्या पाहिजे, नव्या मांसपेशी तयार झाल्या पाहिजे, तुमच्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये असलेल्या ज्या पेशी आहेत त्या पण नव्या ताज्या तव्याने झाल्या पाहिजेत. तर ह्या सर्व गोष्टींकरता जी काही रॉ मटेरियल्स लागतात, तर रॉ मटेरियल्स म्हणजे अन्न घटक असतात, हे आपण जेवणातून घ्यायला आग्रह करतो. ज्यांना शक्य नाही किंवा ज्यांना अतिशय लवकर बाहेर यायचं त्यांना आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंट ज्याला म्हणतो आपण, तर असे घेण्याचा सल्ला देतो. ती काही औषधं नाहीत, ती जेवणाचेच घटक आहेत. आजारपणामुळे म्हणा किंवा परिस्थितीमुळे म्हणा किंवा इतर कॉम्प्लिकेशन्समुळे म्हणा, आहारामधून जर हे घटक मिळत नसतील, आता व्हिटॅमिन सीचं डेफिशियन्सी तुम्हाला कमी असेल, व्हिटॅमिन सीचं मुबलक प्रमाणात नसेल, तर तुमच्या नव्या मांसपेशी तयार व्हायला अडचण येईल. नव्या मांसपेशी तयार होतातच, पण जसं आपण म्हणतो ना की माल नरिष्ड, कुपोषित, तर अशा पद्धतीचे होऊ नये म्हणून आपण ह्या
प्रोटोकॉलमध्ये यांचा समावेश करतो, किंवा ह्या गोष्टींचा तुम्ही आहारात अंतर्भाव केला तर ह्यातून आपण लवकर बाहेर पडू शकतो. आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो की आम्हाला फक्त 3 महिन्याचा कमीत कमी वेळ दिला पाहिजे, कारण हृदयविकाराचा झटका जो आहे तो हा नुसत्या ब्लॉकेजेसमुळे येत नाही. मानसिक ताणतणाव, सडन सिम्पथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी, ज्याला एकदम शॉक बसणं म्हणतो आपण, किंवा एकदम भांडण झालं, इमोशनल आउटबर्स्ट झाला, तरी सुद्धा अशा वेळी जसं आपण राग आला किंवा एकदम घाबरलो तर दात खिळी बसते, चेहरा लाल होतो, तर ह्या ज्या सिम्पथेटिक रिॲक्शन्स आहेत जर ह्या अचानक मोठ्या प्रमाणात झाल्या तरी सुद्धा नॉर्मल रक्तवाहिन्या सुद्धा आकुंचन पावतात आणि त्याने सुद्धा हृदयविकार येऊ शकतो. ह्या रुग्णांमध्ये ह्या त्या गोष्टी आहेत, या सांभाळून 3 महिन्याचा पिरियड काढला तर हे त्याच्यातून जवळजवळ बाहेर आल्यासारखेच असतात. नक्कीच सर, म्हणजे खरं तर कोणत्याही उपचार पद्धतीसाठी वेळ देणं, पुरेसा वेळ देणं हे नक्कीच खूप आवश्यक आहे. आपल्याला एक फोन येतोय, मनीषा आपल्याशी बोलतात ऐरोलीहून. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो. बोला. टीव्हीचा आवाज अगदी कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हा, माझा भाऊ आहे कापसे, त्याला लहानपणापासून हृदयामध्ये होल सांगितलंय. बरं. आणि डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन करायला लागेल म्हणून. वाल्वचं ऑपरेशन करायला लागेल का? आता ती मागाबागची औषध पण त्याला. बरं, वय काय आहे त्यांचं? वय त्याचं 37. किती? त्याला हॅलो, त्याला 10 भरतो. तुमचा 37 आवाज नीट. 37. ओके, ठीक आहे, धन्यवाद. डॉक्टर, काय सांगाल की हृदयामध्ये होल आहे तर ऑपरेशन टळू शकतं का? एक लक्षात घ्या, ज्याला आमच्या भाषेत अॅनाटॉमिकल प्रॉब्लेम असं म्हणतो किंवा आपण मेकॅनिकल प्रॉब्लेम असं म्हणूया, रचनेमध्ये जे प्रॉब्लेम असतात ते कुठल्याही बिना औषधाच्या ट्रीटमेंटनी बरे होऊ शकत नाही. मला तरी अजून कुठे सापडलेलं नाही. त्यामुळे हे जे काही सेप्टल डिफेक्ट असतील तर ते ऑपरेशन करूनच रिपेअर केलेले केव्हाही चांगले असतात. ज्या लोकांना अतिशय सुरुवातीलाच थोडेफार हे असतात, चेंजेस असतात, त्या ठिकाणी आपण मदत घेऊ शकतो. स्टिम्युलेशन झालं तर ते थोडेफार प्रमाणात कमी होऊ शकतात, पण ॲट द एज ऑफ 37 ही शुड गो फॉर सर्जरी. नक्कीच सर, म्हणजे खरं तर बऱ्याचदा आपण बघतो की एक डॉक्टरांचं जे ओपिनियन असतं, स्पष्ट ओपिनियन, ते खूप पेशंट्सना हवं असतं. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की एक बायफर्केशन पेशंट्स असतं की कुठले पेशंट ट्रीट होऊ शकतात आणि कुठल्या पेशंटना सर्जरी लागू शकते. आपण हे लेझर चे उपचार जे करतो ना, एक गोष्ट लक्षात घ्या की आपला उद्देश जो आहे ह्या लेझरच्या ट्रीटमेंटनी फिजिओलॉजिकल डिसिजेस जे आहेत, आपण 2 वर्ग करूयात. एक अॅनाटॉमिकल म्हणजे डिफेक्ट किंवा ट्युमर, ट्रॉमा, छिद्र किंवा फ्रॅक्चर, ह्या ज्या गोष्टी आहेत मेकॅनिकल किंवा अॅनाटॉमिकल प्रॉब्लेम म्हणून. अॅनाटॉमिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता ह्याचा उपयोग होत नाही. फिजिओलॉजिकल हे जे प्रॉब्लेम रचनेमध्ये जे बदल आहेत, क्रियेमध्ये जे बदल आहेत, शरीराच्या क्रियेमध्ये जे बदल आहेत ते आपण याच्यामधून छान पद्धतीने बाहेर काढू शकतो. नक्कीच सर, म्हणजे सरांनी आता जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे की बाय बर्थ जर काही डिफेक्ट असतील तर ते होणं थोडंसं अवघड आहे काही वर्षानंतर विशेषतः. पण शरीर क्रियेमध्ये जे काही बदल आहेत किंवा जे काही आजार आहेत, डिफेक्ट्स आहेत, ते नक्कीच ह्या ट्रीटमेंटनी बरे होऊ शकतात. या ट्रीटमेंटबद्दल आणखी जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून, पण आत्ता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. हृदयरोगासाठी लेझर हिमोथेरपी या विषय आज आपण जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शैलेंद्र पाटील. सर, लेझर हिमोथेरपी ही जेव्हा शब्द येतात तेव्हा लेझर म्हटलं की लोकांना एक शंका असते की ह्याचे काही साईड इफेक्ट्स नाहीत ना, तर आहेत का काही साईड इफेक्ट्स याचे? जगभरामध्ये, आता भारतात तर आता ते 6-7 वर्षापासून आहे, पण जगभरामध्ये 30 ते 35 वर्षापासून लेझरवर प्रचंड संशोधन झालं. कोट्यावधी लोकांना लेझरच्या ट्रीटमेंट देऊन झालेले आहेत. आतापर्यंत कुठलाही पेशंटला लेझरचे साईड इफेक्ट्स दिसलेले नाहीत. ओके, एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या डोक्यात ही भीती काय येते तेही तुम्हाला कारण सांगतो. कारण एक्सरे आणि आमचे जे रेडिएशनचे प्रकार आहेत त्याच्यामुळे लोकांच्या डोक्यात येतं की लेझर पण काही होऊ शकतं. एक्सरे जे आहेत, आपण एक्सरे फोटो काढायला जे वापरतो, एक्सरेज मेडिकलमध्ये जे वापरतो, त्या एक्सरेजमध्ये दे आर आयोनायझिंग रेडिएशन्स. म्हणजे एक्सरे काढताना आपल्या शरीरावर जे रेज पडतात त्याच्यानी पेशींचं आयोनायझेशन बदलतं आणि त्याच्यामुळे कॅन्सर किंवा तत्सम आजार होऊ शकतात. पण लेझर हे नॉन आयोनायझिंग रेडिएशन आहे.
सर्वात महत्वाचं आजच्या जमान्यामध्ये जे काय आपण कॉम्प्युटरचे स्क्रीन्स किंवा टीव्ही आहे ते LCD नावाचे जे काही प्रकार निघाला आहे तर हे या लेझर्सचं मिनी रूप आहे. ओके. एका सरळ रेषेत प्रवास करणारे फोटॉन्स, ज्याला लाईट ॲम्प्लिफिकेशन ऑफ रेडिएशन असं म्हणतो आपण, तर त्या सरळ रेषेत प्रवास करणाऱ्या फोटॉन्सला आपण लेझर लाईट असं म्हणतो. जे डोळ्याला दिसतात त्यांना व्हिजिबल रेड म्हणतो आणि डोळ्याला दिसत नाही त्यांना इन्फ्रारेड लाईट्स असं म्हणतो. या कुठल्याही प्रकाराने आतापर्यंत जगामध्ये कुठेही साईड इफेक्ट दिसलेले नाही. जगातल्या बहुतेक FDAs म्हणजे अमेरिकन FDA असू देत, युरोपियन FDA असू देत, ब्रिटिश FDA असू देत, या सर्वांनी लेझर हिमोथेरपीचं जे उपकरण आहे याला निरुपद्रवी हार्मलेस डिव्हाइस असं सर्टिफिकेट दिलेलं आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा, लेझर जसं मी पहिल्या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगतो की हा वापरायचा कसा, ट्रीटमेंट घ्यायची कशी किंवा द्यायची कशी हे विशिष्ट पद्धतीने शिकवलं जातं. तेवढी काळजी आपण 100% घेतली पाहिजे. आपण बऱ्याच वेळा प्रेझेंटेशन करताना एक पॉइंटर म्हणून एक छोटासा हे असतो आपल्या हातात, ते बटन असतं, आपण दाबल्यानंतर 10 फूट लांब भिंतीवर ते ॲरोज उमटतात. दॅट इज अ लेझर पॉइंटर. हा लेझर पॉइंटर सुद्धा डोळ्यात चमकवू नका असं त्याच्यावर लिहिलेलं असतं. तेवढाच फक्त एक धोका असू शकतो की जर डोळ्यात तुम्ही डायरेक्ट लेझर चमकवला तर डोळ्याला इजा होऊ शकते. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो की आपले जे लेझर हिमोथेरपीचं डिव्हाइस केलं किंवा त्याच्यात आम्ही जी काही विशिष्ट पद्धतीची रचना करून ठेवलेली आहे तिच्याने त्याला सुद्धा त्रास होत नाही. त्यामुळे लेझर डिव्हाइस वापरताना सुद्धा ते व्यवस्थित बघून आणि माहितगार माणसाकडूनच केलं पाहिजे. मार्गदर्शन घेऊनच आपण ते केलं पाहिजे. मनाने स्वतःने कुठून तरी आणून असे प्रयोग स्वतःच्या आरोग्याशी अजिबात करू नका, त्याची गरज नाही. खरंय, म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की लेझर थेरपीने उपचार केले तर काही छान रिझल्ट्स मिळतात, म्हणून स्वतः ते करू नये तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून समजून घेऊनच ही ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. सर, हे जे उपचार आहेत हे कुणाकुणासाठी मेनली उपयोगी पडतात, काय सांगाल? आजचा आपला जो विषय आहे की हृदयविकार आणि लेझरचे उपचार, तर ज्यांना हृदयविकाराची अनुवंशिकता आहे की ज्यांच्या घरात आईला, वडिलांना, मामांना हृदयविकाराची हिस्ट्री आहे, ज्यांच्या घरात डायबिटीसची हिस्ट्री आहे किंवा पॅरालिसिसची हिस्ट्री आहे, अशा लोकांनी हे आजार डेव्हलप व्हायची किंवा ते अँजिओग्राफीपर्यंतची वेळ येण्याआधीच हे उपचार चालू केलेले केव्हाही चांगले. म्हणजे आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हणतो ते ह्यात तंतोतंत लागू पडतं. दुसरं, अतिश्रम करणारे किंवा दिवस रात्र काम करणारे, वेळी अवेळी जेवणारे, विशेषतः हे IT सेक्टरमध्ये जे काम करतात तरुण मुलं, तर आता सध्या हार्ट अटॅकचं वय जे आहे ते आता अतिशय 20-21 पर्यंत येऊन ठेपलंय. म्हणजे आता 18 वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी झाली ते आम्हाला वेगळं वाटत नाही. इट हॅज बिकम सो कॉमन. तर ह्या लोकांनी हे ट्रीटमेंट जी आहे ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा वापरायला हवी. त्याचे त्या हृदयाला तर फायदा होईलच होईल, पण बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींचे फायदे त्यांना घेता येतील. तिसरी गोष्ट, वेळी झोपणं, रात्री अपरात्री जागरण करणं, ह्या ज्या मानसिक ताणतणाव, नैराश्य, ज्याला डिप्रेशन आपण म्हणतो, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्यांच्या आयुष्यामध्ये रात्र म्हणजे प्रत्येक दिवसागणिक आहेत, ह्या लोकांनी याचा उपचार घेतला पाहिजे. जे ऍक्च्युअल हृदयविकाराचे रुग्ण आहेत, ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, बायपास झालेली आहे, ज्यांना परत दुसरा अटॅक यायला नको आहे किंवा परत बायपासला जाण्यासाठी पैसे राहणार नाहीत, अशा लोकांनी याचा अवश्य वापर केला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही कारणास्तव, मग ते आर्थिक असू देत, शारीरिक असू देत किंवा मेटाबॉलिक डिसिजेसमुळे असू देत, ज्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास करणं शक्य नाही, त्यांनी ह्या ट्रीटमेंटचा उपयोग अतिशय व्यवस्थित आणि घरच्या घरी सुद्धा करायला हरकत नाही. त्यानंतर विशेषतः मेनोपॉझल वुमन्स म्हणजे रजोनिवृत्तीनंतर ज्या महिला असतात त्यांच्यामध्ये हे जे टेंडन्सी हे वाढायला लागतात, त्यांनी ह्या प्रोफायलॅक्टिकली म्हणून घ्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर मेटाबॉलिक सिंड्रोम, आपण जे काही मेटाबॉलिझममध्ये ॲबनॉर्मल झाल्यानंतर जे काही आजार उद्भवतात, ह्या लोकांनी सुद्धा ही ट्रीटमेंट करायला हरकत नाही. याच्याबरोबरच बाकीच्या कुठल्याही रिस्क फॅक्टर्स आपल्यात असतील तर आपण त्या वेळेआधीच ट्रीटमेंट घ्यायला केव्हाही हरकत नाही. नक्कीच, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण नेहमीच म्हणतो आणि त्याप्रमाणे ही ट्रीटमेंट घ्यायला हरकत नाहीये. आपल्याला एक फोन येतोय बीडहून. सचिन आपल्याशी बोलतायत, बोला. नमस्कार, बोला. टीव्हीचा आवाज कमी करून सलग प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. हा, मी सचिन सावंत बोलतो बीडहून. हा, माझं वजन वाढलेलं आहे, जवळपास 92 किलो आहे आणि माझ्या हृदयाची 2D इको टेस्ट केली होती, त्यात लेफ्ट वेंट्रिकल हायपोट्रोफी सांगितले, म्हणजे हृदयावर सूज सांगितली. त्याच्यामुळे मला असं प्रवासामध्ये ते दाब भरती, खूप दाब भरती.
त्याच्यानंतर मला त्यांनी पुन्हा अँजिओग्राफी करा म्हणले, एखादा ब्लॉक असेल. मग मी 11 तारखेला पुन्हा अँजिओग्राफी केली. त्या अँजिओग्राफी नॉर्मल आली. पण ते म्हणले मग तुम्ही जी सुज आहे ती मला बीपी आहे, बीपी मुळे एक तर झाला असेल किंवा तुमचं वजन वाढलं त्यामुळे झालं असेल. मग त्यांनी म्हणले वजन कमी करा, त्यामुळे मग कमी होऊ शकतं म्हणले. परंतु मला सतत धाप भरत राहते. मग मला 5-6 किलोमीटर रोज चालतो आणि याच्यावर काही लेझर उपचार मला होऊ शकतील का प्लीज सर सल्ला द्या. नक्कीच. धन्यवाद सचिनजी. 41. ठीक आहे सर, तुम्ही मगाशी म्हणालात की हृदयाचं जे एज आहे ते कमी कमी चाललेलं आहे, तर तसाच त्यांचा प्रश्न आहे. आता तुम्ही यांच्याकडे बघितलं का, यांना दम लागतो, धाप लागते. 2D इकोग्राफीवर दाखवलं की त्यांचं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर मोठं झालेलं आहे, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे, म्हणजे इट इज ओव्हर वर्किंग नाव. एन्जिओग्राफीमध्ये काही दिसत नाहीये. आता अशा पेशंट्समध्ये मगाशी मी जे सांगितलं की मोठ्या रक्तवाहिन्या ब्लॉक असतील तर त्या एन्जिओग्राफीवर दिसतात. त्याच्या पुढच्या जर ब्लॉक झालेल्या असतील, मायक्रो सर्क्युलेशन जर अफेक्ट झालेलं असेल तर एन्जिओग्राफीवर दिसणारच नाही. त्यामुळे एन्जिओग्राफी नॉर्मल आहे म्हणतात, बरोबर. आता ह्याचा इम्प्लिकेशन कसं आहे, तर मायक्रो सर्क्युलेशन ब्लॉक झाल्यामुळे हृदयाच्या ज्या मांसपेशी आहेत त्यांची ताकद कमी झाली. त्यांची ताकद कमी झाल्यामुळे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरमध्ये चाललंय. वजन हा एक भाग आहेच आहे. वजन वाढलं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते आहेच आहेत. पण ह्या ज्या प्रोसेस आहेत या सर्वांना आपण हृदय संजीवनचा प्रोग्राम व्यवस्थित समजून घेऊन जर फॉलो केला तर कुठलाही आटापिटा न करता आपण साधारण 3 ते 6 महिन्यात बऱ्यापैकी गाडी नॉर्मलवर आणू शकतो. बरोबर आहे सर. सर, ह्या संदर्भात तुम्ही 6 वर्षांपासून ह्या क्षेत्रात काम करताय आणि बरंचसं संशोधन तुम्ही केलेलं आहे, तर तुमचे काही अनुभव शेअर करा ना. अगदी सुरुवातीला 4 ते 5 वर्षापूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये माझा जेव्हा कार्यक्रम झाला होता, तो कार्यक्रम पाहून या बीडचेच एक बाबा माझ्याकडे आले होते. त्यांना डायबिटीस होता, त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेले होते, एन्जिओग्राफी झालेली होती, त्यांना साधारणपणे 2 ते 3 ब्लॉकेजेस होते. डॉक्टरांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की याला ताबडतोब बायपास करणं गरजेचं आहे. त्या गृहस्थांचे बंधू सुद्धा डॉक्टर होते. बाबा काही ऐकायला तयार नव्हते की मला नाही करायचं म्हणून. एनी हेजिटेशन, एकतर भीती असेल, पैशाचा प्रॉब्लेम असेल किंवा व्हॉट एव्हर इट इज. त्यांनी माझा कार्यक्रम पाहिल्यानंतर ते तिथून नाशिकला आले, म्हणजे माझ्या हॉस्पिटलला आले आणि तिथे थांबले. ते 21 दिवस, पूर्ण 21 दिवस थांबले. त्यांनी रोज अर्धा तास 3 वेळा ट्रीटमेंट घेतली, सगळं समजून घेतलं. ॲट द एंड ऑफ 3 months डायबिटीसचे तर औषधं कमी झाले. त्यांचं दम लागणं बंद झालं. ते जे 10 पावलं चालल्यानंतर थांबायचे, दम लागतो किंवा पाय दुखतात म्हणून थांबायचे, तर ते 3 ते 4 किलोमीटर चालायला लागले. जस्ट 3 to 4 months. त्यांचा कॉन्फिडन्स एवढा वाढला की त्यांनी त्यानंतर जवळजवळ सलग 6 ते 9 महिन्याची ट्रीटमेंट पूर्ण केली. नाव ही हॅज डन हिज एन्जिओग्राफी. आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की डॉक्टर, माझी एन्जिओग्राफी झाली, माझे एकही ब्लॉक दिसत नाही. आय वॉज ऑल्सो शॉक किंवा हे इतक्या पद्धतीने देऊ शकतात रिझल्ट. त्यानंतर एक पेशंट माझा औरंगाबादहून पेशंट यायचे. त्या बाई म्हणजे गरीब परिस्थिती, घरची परिस्थिती गरीब होती, वजनाने स्थूल होत्या, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादला त्यांची एन्जिओग्राफी सरकारी दवाखान्यात केली त्यांनी. त्यांना बायपास सांगितलं होतं, 3 रक्तवाहिन्या ब्लॉक होत्या. सेम परिस्थिती की 4 पावलं 5 पावलं चालल्यानंतर दम लागणे, धाप लागणे आणि थकून गेल्यासारखं होणं. बायपासला पैसे नाहीत किंवा करून घेण्याची तयारी नाही. आपण त्यांना जवळजवळ 3 महिने ट्रीटमेंट दिली. 3 महिने सलग ट्रीटमेंट दिल्यानंतर त्या बाई स्टेशनवरून तर हॉस्पिटलपर्यंत पायी चालत यायच्या. म्हणजे दॅट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. खरंच पेशंटनी समजून घेतलं, व्यवस्थित पार्टिसिपेट केलं तर फायदा पेशंटचाच आहे. आपण मार्गदर्शन करतो ज्यांना आयुष्यातून बाहेर यायचं, औषधापासून बाहेर यायचं किंवा ज्यांना स्वतःला मदत करायची आहे, त्याला आपण मदत करू शकतो. नक्कीच सर. सर, तुमची ही जी सेंटर्स आहेत ही कुठे कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये आमचं मुंबईला, दादरला आहे, नाशिकला आहे, धुळ्याला आहे, औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, संगमनेर, पुणे अशा ठिकाणी आमचे सेंटर्स आहेत. पुण्यात आता येऊ घातलंय. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर गोव्याला आहे, हैदराबादला आहे आणि आता उत्तर प्रदेशमध्ये मेरठमध्ये पण आमचं सेंटर चालू झालंय. बरं, म्हणजे महाराष्ट्रभर तर बऱ्याच ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपलं जे मिशन आहे ना की ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून चालू प्रस्थापित ट्रीटमेंट, ज्या ट्रॅडिशनल ट्रीटमेंट जी चालू आहे याला कॉम्प्लिमेंट जर आपल्याला करता आलं तर लोक आजारातून बाहेर पडतील. म्हणजे हे एकदा पेशंट की वन्स अ पेशंट ऑलवेज अ पेशंट ह्या दुष्ट चक्रातून बाहेर पडतील. डॉक्टरांसाठी ठीक असेल पण पेशंटचे फार हाल होतात. खरंय. म्हणजे बरेचसे आजही असे आजार आहेत की हे पेशंट्सना देखील माहिती किंवा पेशंटनी कुठेतरी हे गृहीत धरलेलं आहे की एकदा काही आजारांची औषधं सुरू झाली की ती शेवटपर्यंत औषधं राहणारच.
पण मग हा जो समज आहे त्याला कुठेतरी आपण बदलू शकतो ह्या उपचारांनी? Yes, yes. अगदी बदलू शकतो. माझं आता ह्याच्या पुढच्या आयुष्याचं मिशनच ते आहे की औषधांशिवाय लोकांना जगता आलं पाहिजे. औषध ही औषधासारखीच घेतली पाहिजे. म्हणजे तुमचं औषध मात्र आपण जे म्हणतो बोली भाषेत की औषधात त्यांचं काम झालं की बंद करायची. औषधही तुमचं जेवण व्हायला नको. आपलं फेमस एक सेईंग आहे की तुमचं आहार हेच तुमचं औषध असलं पाहिजे. म्हणजे तो आहार सकस असला पाहिजे. त्याच्याबद्दल आपण हे करू शकतो. तुमची जी शरीराची फिजिओलॉजी आहे त्या फिजिओलॉजीला तुम्हाला उद्दीपित करण्याकरता आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. ह्याचं पूर्वीचं जे रूप आहे तर त्याला संध्या असं म्हणतात. आपण पाहिलं असेल की आपल्या संस्कृतीमध्ये सूर्याला अर्घ्य देण्याची जी पद्धत आहे दॅट इज मोर ऑर लेस ऑफ दिस टाईप ऑफ ट्रीटमेंट. लाईट इज अ एनर्जी ऑफ ह्युमन बिंग. आपल्या ह्युमन बिंगचीच नाही तर अख्ख्या सृष्टीची ही एनर्जी आहे. त्यावेळेस आपल्या साधू संतांनी जे काही जमा करून ठेवले नॉलेज तर त्या नॉलेजचा वापर आपण आता शास्त्रशुद्ध पद्धतीने करतोय. बरोबर आहे सर. खरं तर खूप इंटरेस्टिंग हा विषय आहे, पण आपल्याकडे वेळ आपली संपत आली आहे, तर अगदी जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल? आजार कुठलाही असला, डॉक्टरने डायग्नोज जरी केलं तरी त्याला घाबरून जायचं कारण नाही. डोक्यातून हा विषय काढून टाका की आता आपल्याला औषधांशिवाय खरं नाही, आपल्याला मरेपर्यंत औषध घ्यावी लागणार, हा विषय काढून टाका. तुमचा आजार समजून घ्या. तो आजार का झाला, कशामुळे झाला, कशामुळे कमी होईल, कसं बाहेर पडता येईल याचं मार्गदर्शन करणारे बरेचसे लोक आता आहेत. लोक हिरिरीने त्याच्यात भाग घेत आहेत. तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधा की डॉक्टर मला तुम्ही हे डायग्नोज, मला ह्याच्यातून बाहेर कसं पडता येईल, मला गोळ्या औषधांशिवाय जगायचं आहे, हा तुमचा अधिकार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हट्ट धरा की मला मार्ग दाखवा की ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे ते. आणि ह्याच्यात डॉक्टर कधी तुम्हाला तुमची मदत करत नाही, तुम्हाला तुमची मदत स्वतः करावी लागते. आपण जे प्रोटोकॉल सांगितले हे प्रोटोकॉल मी सगळ्यांना सांगतो. जे पेशंट फॉलो करतात ते 100% बाहेर येतात. जे फॉलो करत नाहीत त्यांना मात्र त्रास. नक्कीच सर. साम संजीवनीच्या संपूर्ण टीमतर्फे खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली आज डॉक्टरांनी या कार्यक्रमातून. औषधांपासून मुक्तता आपण कशी मिळवू शकतो आणि पुन्हा आपलं आरोग्य पूर्ववत कसं करू शकतो हे जाणून घेतलं आजच्या कार्यक्रमातून. पुन्हा भेटूया साम संजीवनीच्या नवीन भागात नवीन विषयासह. साम संजीवनी पहा, आरोग्य संपन्न रहा. नमस्कार.